बीडमधील वकिलांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला आहे। सध्या माझ्यासोबत काही वकील बांधव आहेत। विविध मागण्यांसाठी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि कुठल्या मागणीसाठी तुम्ही हा मोर्चा काढलाय? आज आम्ही बीड जिल्हा या ठिकाणी स्वतंत्र उच्च न्यायालयाचे खंडपीठ पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याचं कारण असं आहे की आज बीड जिल्ह्यामधले जेवढे तालुके आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झालेलं आहे आणि शासनाने आणि ज्युडिशरीने 2008ला ग्राम न्यायालय अधिनियम पास केलेला आहे आणि गटस्तरावर म्हणजे जिल्हा परिषदचा जिथं गट आहे 25 ते 30 गावासाठी भविष्यात ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सहदिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर या न्यायालयाची स्थापना होणार आहे। बीडचा जर विचार केला आपण तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असे प्रत्येक तालुक्यात 8 ते 10 ग्रामस्तरावर असतील। बीड तालुक्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर राजुरीला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असू शकतो, नेकनूरला असू शकतो, चौसाळ्याला असू शकतो, पिंपळनेरला असू शकतो। म्हणजे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचे 60 गट आहेत तर 60 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे ग्रामीण भागात असणार आहेत। तालुक्याच्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय असणार आहेत। यांच्यावर देखरेख करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या ठिकाणी खंडपीठ असणं आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की जे विशेष न्यायालय आहेत जसं की पोक्सो ॲक्ट आहे, NDPS ॲक्ट आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, MSEB ॲक्ट आहे, जेवढे स्पेशल ॲक्ट आहेत ते स्पेशल ॲक्ट हे जिल्ह्याच्या ठिकाणी चालले पाहिजे। एकच न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चालले पाहिजे आणि टाईम शेड्यूलप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे। पोक्सो ॲक्टमध्ये अशी तरतूद आहे की नक्कीच खंडपीठाच्या मागणीसाठी तुम्ही आज हे आंदोलन करता। इतर कुठल्या मागण्या आणि पुढे कशा पद्धतीने हे आंदोलन तुम्ही करणार आहात? हे जोपर्यंत म्हणजे न्यायालय इथं खंडपीठ होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच असणार आहे। सिनियरनी ज्या मागण्या सांगितल्या त्याच सर्वांच्या मागण्या आहेत। नक्कीच खंडपीठ बीडमध्ये व्हावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी बीडच्या वकिलांनी आज मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। पुढे या संदर्भात नेमकी काय कार्यवाही केली जाते का आणि पुढे या वकिलांचं कशाप्रकारे हे आंदोलन होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।